नमस्कार. आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण. जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका. हरिओम. ओम नमः शिवाय. विद्येश्वर संहिता अध्याय 14. अग्नियज्ञ, देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ यांचे वर्णन. श्री गणेशाय नमः. ऋषीजन सुतांना म्हणाले, हे प्रभो, आता आम्हाला अग्नियज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ आणि देवतार्चनाचे महत्त्व याविषयी काही सांगा. सूत म्हणाले, महर्षीनो, गृहस्थाश्रमी पुरुषांनी नित्य सकाळी व सायंकाळी अग्नीमध्ये द्रव्ययुक्त हवन करावे. यालाच अग्नियज्ञ म्हणतात. ब्रह्मचार्यांना समिधा देणे हाही अग्नियज्ञच होय. त्यांनी त्या समिधा अग्नीमध्ये हवन कराव्यात. जोपर्यंत पुरुष अविवाहित आहे तोपर्यंत त्याने ब्रह्मचर्याचे पालन, व्रताचरण आणि जपानुष्ठान करणे हा त्याच्यासाठी अग्नियज्ञच होय. ज्यांनी बाह्य अग्नियज्ञाचा त्याग करून आपल्या आत्म्यालाच अग्निसमान मानले आहे अशा वानप्रस्थी व संन्यासी जनांनी योग्य वेळी प्राणरक्षणापुरते हितकारक अन्न अल्प प्रमाणात ग्रहण करणे हाच त्यांच्यासाठी अग्नियज्ञ होय. विवाहित पुरुषांनी आपल्या घरामध्ये कुंडात किंवा भांड्यात अग्नी सुरक्षित ठेवावा. तो विझणार नाही याची काळजी घ्यावी. अशा सुस्थापित अग्नीला अजस्त्र अग्नी म्हणतात. हे ब्राह्मणानो, प्रातःसमयी सूर्याप्रित्यर्थ आहुती दिल्याने आयुष्य वाढते आणि सायंकाळी अग्निप्रित्यर्थ आहुती दिल्याने धनसंपत्ती प्राप्त होते. दिवस असताना अग्नी सूर्यातच अधिष्ठित असतो. त्यामुळे प्रातःसमयी सूर्याला दिलेली आहुती अग्नियज्ञासमानच असते. इंद्रादी सर्व देवतांप्रित्यर्थ अग्नीमध्ये आहुती देणे यालाच देवयज्ञ म्हणतात. स्थालीपाक आदी यज्ञांनाही देवयज्ञच मानतात. चूडाकरणादी संस्कारांमध्ये विधियुक्त हवनकर्म केले जाते, तोही देवयज्ञच होय. देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी विशिष्ट विधीपूर्वक केलेला यज्ञ हा सुद्धा देवयज्ञाचाच प्रकार आहे. वेदांचे नित्यनेमाने श्रवण, पठन व अध्ययन करणे याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. मनुष्याने देवतांच्या तृप्तीसाठी दिवसातून एकदा तरी ब्रह्मयज्ञ अवश्य करावा. हा यज्ञ सकाळी व सायंकाळी करावा, रात्रसमयी करू नये. हे तपस्व्यांनो, आता मी तुम्हाला वारांची संकल्पना कशी अस्तित्वात आली, ही वार पद्धती कोणी प्रचलित केली, त्या वारांचे काय महत्त्व आहे, त्यांची फलनिष्पत्ती काय आहे, त्यांच्या अधिष्ठात्री देवता कोण आहेत याविषयीची सविस्तर माहिती सांगतो. ती लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकर हे भवव्याधीचे निरसन करणारे निष्णात वैद्य आहेत. ते सर्व औषधांचे औषध आहेत. साक्षात अमृत स्वरूप आहेत. सर्वज्ञ आणि सर्वसमर्थक अशा शिवजींनी सृष्टीच्या आरंभी लोकोपकारार्थ वारांची संकल्पना अस्तित्वात आणली. त्यांनी 7 वार निर्माण केले. पृथ्वीच्या वातावरणावर ग्रहांचा होणारा परिणाम लक्षात घेऊन त्या ग्रहांना त्या वारांचे अधिपती केले. त्यांनी सर्वप्रथम स्वतःचा वार निर्माण केला. त्याचा स्वामी सूर्य, त्या वाराला रविवार अशी संज्ञा दिली. त्यानंतर त्यांनी मायाशक्तीचा वार बनवला. त्याचा अधिपती चंद्र, त्याला सोमवार असे नाव दिले. नंतर त्यांनी कुमाराच्या वाराला अस्तित्वात आणून मंगळाला त्याचे स्वामी केले. तो मंगळवार म्हणून ओळखला जातो. मग त्यांनी विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र आणि यम यांचे वार निर्माण केले. बुध, गुरु, शुक्र आणि शनी या ग्रहांना अनुक्रमाने त्यांचे अधिपती म्हणून नियुक्त केले. त्यांच्या नावावरून बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 4 वार अस्तित्वात आले. या 7 वारांच्या दिवशी त्या देवतांची व ग्रहांची उपासना करावी.
म्हणजे ती विशेषत्वाने फलद्रूप होईल असेही त्यांनी सांगितले आहे. रविवारी सूर्याची उपासना केल्याने आरोग्य प्राप्त होते. सोमवारी चंद्राची उपासना केल्याने धनसंपत्ती प्राप्त होते. मंगळवारी मंगळाची उपासना केल्याने जन्मतःच व्याधिग्रस्त असलेल्या बालकांचे रक्षण होते. बुधवारी बुधाची उपासना केल्याने आळस आणि पाप यांची निष्कृती होऊन उत्तम बुद्धी प्राप्त होते. गुरुवारी गुरुची उपासना केल्याने आयुष्य वृद्धिंगत होते. शुक्रवारी शुक्राची उपासना केल्याने उत्तम प्रकारचे भोग आणि ऐश्वर्य प्राप्त होते. शनिवारी शनीची उपासना केल्याने मृत्यूचे भय नाहीसे होते. गंडांतर टळते, अपमृत्यू येत नाही. अशा प्रकारे आठवड्यातील 7 वारी त्या त्या देवतांची पूजा आराधना केल्याने उपनिर्दिष्ट सर्व पुण्यफले भगवान शंकरांच्या कृपाप्रसादानेच प्राप्त होतात. देवतांची प्रसन्नता लाभावी म्हणून त्यांची 5 प्रकारे आराधना केली जाते. त्या देवतेच्या मंत्राचा जप करणे, तिच्या प्रीत्यर्थ होम करणे, तिला प्रिय असलेल्या लौकिक वस्तूंचे व अन्य गोष्टींचे दान करणे, तिच्यासाठी तपश्चर्या करणे आणि तिच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची नानाविध उपचार करून अर्पण करून भक्तिभावाने पूजा करणे हेच ते आराधनेचे 5 प्रकार होत. आपल्या सामर्थ्याला अनुसरून यापैकी कोणत्याही एका पद्धतीने त्या देवतेची एकोभावे आराधना केल्याने तिची प्रसन्नता लाभून आपले कल्याण होते. नेत्ररोग, मस्तिष्क रोग आणि कुष्ठरोग बरे होण्यासाठी रविवारी सूर्यनारायणाची पूजा करून ब्राह्मणांना भोजन द्यावे. ही उपासना 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष किंवा 3 वर्षांपर्यंत सातत्याने चालू ठेवावी. या आराधनेने पुण्य वृद्धिंगत झाले तर आधी नमूद केलेले कुष्ठादी सर्व रोग बरे होतात. रविवारी सूर्य किंवा अन्य देवतांची पूजा करावी. त्यांना प्रिय असलेली वस्तू अर्पण करावी किंवा ब्राह्मणांना दान द्यावी. ही आराधना विशिष्ट फलदायी असून हिच्या प्रभावाने पापांचा नाश होतो. ज्यांना संपत्ती आणि वैभवाची अपेक्षा आहे त्यांनी सोमवारी भगवती महालक्ष्मीची पूजा करावी. ब्राह्मण दंपती साजूक तुपात तयार केलेल्या पक्वान्नांचे भोजन द्यावे. बुधवारी भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना दही मिश्रित पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. या अर्चनेने उपासकांची पत्नी, पुत्र, मित्र यांना सौख्य प्राप्त होते. ज्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी इच्छा आहे त्यांनी गुरुवारी आपल्या इष्टदेवतांची पूजा करून त्यांना वस्त्र, उपवस्त्र अर्पण करावे. पंचामृताने अभिषेक करून खीर आदी पक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा. ज्यांना उत्तम सुखोपभोग प्राप्त व्हावेत अशी इच्छा आहे त्यांनी शुक्रवारी आपल्या इष्टदेवतांची एकाग्रतेने पूजा करावी. षड्रसयुक्त अन्नाचे भोजन देऊन ब्राह्मणांना संतुष्ट करावे. स्त्रियांना यथाशक्ती वस्त्रदान द्यावे. अपमृत्यूचे निवारण व्हावे म्हणून शनिवारी रुद्रादिक देवतांची पूजा करावी. होमामध्ये तिळाच्या आहुती द्याव्यात. ब्राह्मणांना तीळ मिश्रित पक्वानांचे भोजन द्यावे. तिळाचे दान द्यावे. अशा प्रकारे आठवड्याच्या प्रत्येक वारी त्या त्या देवतांची किंवा आपल्या इष्टदेवतांची श्रद्धाभक्तीने पूजा अर्चा केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून आपले सर्वार्थाने कल्याण होते. इष्टकार्ये सिद्धीस जातात. देवतांचे नित्यपूजन करणे, विशिष्ट वारी, विशिष्ट तिथीला, विशिष्ट नक्षत्रयोग असताना आणि विशिष्ट पर्वकाळी विभिन्न देवतांचे पूजन करणे, देवतांप्रित्यर्थ स्नान, दान, जप, होम, तर्पण, ब्राह्मण भोजनादी सत्कर्मे करणे या सर्व गोष्टी मनुष्याला फलप्रदच आहेत. त्या सर्व देवतांची सेवा ही वस्तुतः भगवान शंकरांचीच आराधना असते. त्या सेवाभक्तीने प्रसन्न झालेले शिवजी उपासकाला आरोग्य, समृद्धी आदी इष्टफले देऊन संतुष्ट करतात.
जो मनुष्य देश, काल, लोकाचार, आपले द्रव्य सामर्थ्य, आपली पात्रता या सर्व गोष्टी विचारात घेऊन तारतम्याने वागतो आणि श्रद्धा भक्तिपूर्वक आराधना करतो, त्याला भगवान शंकरांच्या कृपाप्रसादाने सर्व अभिष्ट प्राप्त होते. मंगल कार्यांच्या आरंभी, अंत्येष्टी आदी अशुभ कार्यांच्या शेवटी, तसेच आपले जन्म नक्षत्र आले असता ग्रहस्थाने आरोग्यादी प्राप्तीसाठी आपल्या घरी आदित्यादी ग्रहांची पूजा करावी. देवतांची पूजा करणे, त्यांना इष्टते प्रदान करणे, त्यांच्या प्रित्यर्थ दानधर्म करणे या सर्व गोष्टी सृष्टीक्रमाला अनुसरूनच असल्यामुळे त्या देवतेच्या कृपेने उपासकाचे कल्याणच होते. देवतांची सेवा भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. पूजनाचे पुण्यफल मिळतच राहते. ब्राह्मणांनी तसेच क्षत्रियांनी आणि वैश्यांनी वैदिक मंत्रपूर्वक पूजन करावे. शूद्रांनी तंत्रविधीला अनुसरून पूजन करावे. ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने आठवड्यातील प्रत्येक दिवशी आपल्या शक्तीनुसार देवपूजन करावे. जो धनवान आहे त्याने द्रव्याधिक खर्च करून विस्तृत पूजा करावी. जो गरीब आहे त्याने तपश्चर्येने देवतांचे यजन करावे. जे पुरुष देवपूजनादी धर्मकर्मांचे श्रद्धेने आचरण करतात त्यांना मरणोत्तर उत्तम गती लाभते. स्वर्गादी पुण्यलोकात दिव्य सुखांचा उपभोग घेऊन ते पृथ्वीवर उत्तम कुळात जन्म घेतात. जे धनिक आहेत त्यांनी धर्मवृद्धीची एकही संधी सोडू नये. त्यांनी लोकोपकारार्थ आपल्याला काय काय करता येणे शक्य आहे याचे चिंतन करावे. त्यांनी मार्गांच्या दुतर्फा सावलीसाठी वृक्ष लावावेत. पांतस्थांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधाव्यात. विहिरी व तलाव निर्माण करून पाण्याची व्यवस्था करावी. वेदशास्त्रांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून पाठशाळा बांधाव्यात किंवा अन्य स्वरूपाची धर्मकार्ये सतत करत राहावीत. कारण पुण्यकर्मांनी अंतःकरण शुद्ध होऊन मोक्षप्रद ज्ञान प्राप्त होते. हे ब्राह्मणांनो, जो या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण पठन करतो त्याला देवयज्ञाचे पुण्यफल प्राप्त होते. हरिओम. अध्याय 14 समाप्त. ओम नमः शिवाय. विद्येश्वर संहिता. अध्याय 15. देश, काल, पात्र व दानाशी संबंधित विचार. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, हे सर्वार्थवित्तम सूतजी, तुम्ही आम्हाला पूजायोग्य देश व काल या संदर्भात काही सांगा. तसेच एखाद्या व्यक्तीची पात्रता आणि दान याविषयी बोधप्रद असे निरूपण करा. सूत म्हणाले, मुनिजन हो, देवयज्ञादी कर्मांसाठी आपले घर हेच योग्य स्थान आहे. शुद्ध आणि पवित्र गृहात केलेली पुण्यकर्मे उत्तम फलदायी होतात. त्यानंतर गायीचा गोठा, जलाशय, बेल, तुळस, पिंपळ या पुण्यवृक्षांचा परिसर, देवालय, तीर्थस्थान, नदी किनारा, पवित्र नदीचा तट, गंगा, गोदावरी, कावेरी, ताम्रपर्णी, सिंधू, शरयू, नर्मदा या सप्तगंगांचे किनारे, समुद्रतट आणि पर्वत शिखर ही स्थाने एकापेक्षा एक 10 पट पवित्र आहेत. पण पुण्यकर्मांच्या अनुष्ठानासाठी वा तपश्चर्येसाठी जेथे आपले मन खऱ्या अर्थाने एकाग्र होते तेच स्थान अधिक महत्त्वाचे व सर्वोत्तम फलदायी असते. येथपर्यंत पूजायोग्य देशांचे, स्थानांचे वर्णन केले. आता पूजायोग्य समय म्हणजे काळ सांगतो. सत्ययुगात यज्ञ, दानादी सत्कर्मांचे संपूर्ण पुण्यफल मिळते. त्याच पुण्यकर्मांचे त्रेतायुगात पाऊणपट, द्वापार युगात निमपट आणि कलियुगात पावपट फल मिळते. पण कोणत्याही काळात शुद्ध अंतःकरणाने केलेले कोणतेही सत्कर्म उत्तम फलप्रदच असते. शुद्ध तिथी, सूर्यसंक्रमण, विषुवयोग, कर्क संक्रांत, मकर संक्रांत, चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे सर्व पर्वकाळ एकापेक्षा एक 10 पट पवित्र आहेत. सूर्यग्रहणातील स्नान, दान, जपादी सत्कर्मे सर्वाधिक पुण्यफलदायी असतात. टीप आहे,
सूर्यग्रहणात सूर्याचा राहुरूपी विषाशी संयोग होतो. हा कालावधी रोग प्रदान करणारा असतो. या समयी केलेली उपासना विषाच्या म्हणजे रोगाच्या शांतीसाठी उपयुक्त ठरते. म्हणून हा काळ पुण्यप्रद मानला गेला आहे. परंतु श्रेष्ठ महात्म्यांचा सहवास लाभतो तो काळ कोट्यवधी सूर्यग्रहणांपेक्षा अधिक पावन असतो. त्या कालखंडाच्या पुण्यप्रभावाची कशाशीही तुलना होऊ शकत नाही. सत्संगाचा अवधी हाच सर्वश्रेष्ठ पर्वकाळ होय. तपोनिष्ठ योगी आणि ज्ञाननिष्ठ यती हे मनुष्यांच्या पातकांचा नाश करून त्यांचा उद्धार करतात. म्हणून ते पूजनीय असतात. ज्या ब्राह्मणाने गायत्री मंत्राचे पुरश्चरण केलेले आहे त्यालाच शुद्ध ब्राह्मण म्हटले जाते. वैदिक कर्मांसाठी तोच एकमात्र अधिकारी असतो. असा ब्राह्मण दुसऱ्याचे रक्षण करण्यास व त्याचा उद्धार करण्यास समर्थ असतो. म्हणून तो पूजनीय असतो. शास्त्रांमध्ये जो पतनापासून वाचवतो तोच पात्र असा शब्दप्रयोग आहे. जो स्वतः शुद्ध आहे, पवित्रात्मा आहे, तोच दुसऱ्यांचे सर्वार्थाने कल्याण करू शकतो. असे सर्व महात्मे दान, सेवादी सत्कर्मांसाठी पात्र असतात. उपाशी असलेला कोणताही जीव दात्याच्या दृष्टीने अन्नदानास पात्र असतो. गरजवंताला अपेक्षित असलेली वस्तू त्याने याचना करण्यापूर्वीच दिली तर दात्याला त्याचे पूर्ण पुण्यफल मिळते. एखाद्याने याचना केल्यावर तसेच याचकाला अनेक प्रश्न विचारून जे दान दिले जाते त्याचे अर्धेच पुण्यफल मिळते. सेवकाला दान दिल्याने चतुर्थांश पुण्यफल मिळते. तपोहीन, विद्याहीन अशा गरीब ब्राह्मणाला द्रव्याचे दान दिल्याने दात्याला या भूलोकी 10 वर्षे उत्तम भोग प्राप्त होतात. वेदवेत्या ब्राह्मणाला द्रव्यदान केल्याने दात्याला स्वर्गलोकी देवतांची 10 वर्षे दिव्य सुखोपभोग प्राप्त होतात. गायत्रीचा जप करणाऱ्या ब्राह्मणाला दान धर्म केल्याने दात्याला सत्यलोकी गती मिळते. विष्णुभक्त तसेच शिवभक्त असलेल्या ब्राह्मणाला दान दिल्याने अनुक्रमे वैकुंठलोकी आणि शिवलोकी गती मिळते. ब्राह्मणाला घरी बोलावून त्याचा यथोचित आदर सत्कार करून सन्मानपूर्वक जे दान दिले जाते त्याचे अगणित पुण्य मिळते. त्यावेळी दात्याने ज्या उद्देशाने दान केलेले असेल त्याप्रमाणे त्याला फलप्राप्ती होते. सद्भावनेने केलेले दानकर्म श्रेष्ठ फलदायी असते. दानाने यश, कीर्ती, आयुष्य, आरोग्य, संपदा, उत्तम गती अशा अनेक गोष्टी प्राप्त होतात. शील आणि उच्च वृत्तीने म्हणजे वेचून आणलेले तसेच गुरुदक्षिणा म्हणून प्राप्त झालेले अन्न किंवा धन शुद्ध मानले जाते. त्याचे दान केल्याने संपूर्ण पुण्यफल मिळते. क्षत्रियांनी पराक्रमाने, वैश्यांनी व्यापारातून आणि शूद्रांनी सेवावृत्तीने प्राप्त केलेले धन उत्तम मानले गेले आहे. धर्मानुगामी स्त्रियांना पित्याने किंवा पतीने दिलेले धन हेही उत्तम द्रव्यच मानतात. ब्राह्मणांकडून घेतलेले द्रव्य मध्यम मानले जाते आणि वैश्यांकडून घेतलेल्या दानाला अधम द्रव्य म्हटले जाते. चैत्र मासापासून पुढील सर्व महिन्यात अनुक्रमे गाय, भूमी, तीळ, सुवर्ण, साजूक तूप, वस्त्र, धान्य, गूळ, चांदी, मीठ, कोहळा आणि कन्या यांचे दान द्यावे. गोदानाने कायिक, वाचिक आणि मानसिक अशा त्रिविध पापांचे निवारण होते. पुण्यकर्मांची पुष्टी होते आणि समृद्धी प्राप्त होते. भूदानाने इहपरलोकी प्रतिष्ठा प्राप्त होते. तिळाच्या दानाने सामर्थ्य वाढते. अपमृत्यूचे निवारण होते. सुवर्णदानाने पाचन शक्ती वाढते. वीर्यवृद्धी होते. साजूक तुपाचे दान दिल्याने संपत्ती व ऐश्वर्य प्राप्त होते. वस्त्रदानाने आयुष्यवृद्धी होते. धान्यदानाने अन्नाची आणि धनाची अभिवृद्धी होते. गुळाचे दान दिल्याने मधुर भोजन प्राप्त होते. चांदीच्या दानाने वीर्यवृद्धी होते. मीठ दान दिल्याने षड्रसयुक्त भोजन प्राप्त होते.
कोहळ्याचे दान पुष्टीकारक असते. देश, काल आणि ऋतूला अनुसरून ज्याला जे शक्य आहे ते त्याने दान द्यावे. दानाने यालोकी आणि परलोकी श्रेष्ठ सौख्य प्राप्त होते, कल्याण होते. विद्वान मनुष्याने श्रोत्रादी इंद्रियांच्या तृप्तीसाठी सुखदायक भोग प्रदान करावेत. श्रोत्रादी 10 इंद्रियांचे जे शब्दादी 10 विषय आहेत त्यांचे दान दिल्याने त्या त्या इंद्रियांच्या देवता संतुष्ट होतात. टीप आहे, 10 इंद्रिये आणि त्यांच्या देवता पुढील प्रमाणे आहेत. श्रवणेंद्रिये, दशदिशा, नेत्र, सूर्य, नासिका, अश्विनी कुमार, रसनेंद्रिय, वरुण, त्वंगिंद्रिय, वायू, वागींद्रिय, अग्नी, लिंग, प्रजापती, गुदा, मित्र, हात, इंद्र, पाय, विष्णू. गुरुमुखातून वेद आणि शास्त्रांचे श्रवण घडल्यावर प्रत्येकाला आपल्या कृतकर्मांचे फळ अवश्य मिळते, असा बुद्धीचा निश्चय होतो. यालाच उच्च कोटीची आस्तिकता म्हणतात. भाऊबंदांच्या आणि राजाच्या भीतीने जी श्रद्धा जोपासली जाते ती कनिष्ठ स्वरूपाची आस्तिकता असते. निर्धन मनुष्याने वाणी आणि कर्मांद्वारे पूजन करावे. मंत्र, स्तोत्र आणि जप यांना वाणीद्वारे केलेले पूजन म्हणतात. व्रताचरण करणे, तीर्थयात्रा करणे याला विद्वज्जन शारीरिक पूजन म्हणतात. मनुष्याची परिस्थिती कशीही असो त्याने देवतार्पण बुद्धीने त्याला जमेल तसे दान द्यावे किंवा सत्कर्म करावे. अशा प्रकारे देवतांना संतुष्ट करण्यासाठी जे काही सत्कृत्य केले जाते ते सर्व प्रकारचे सुखोपभोग प्राप्त करून देणारे असते. तपश्चर्या आणि दान या दोन्ही गोष्टी महान कल्याणकारक आहेत. त्यांच्या पुण्यप्रभावाने उत्तम जन्म आणि सर्वोत्तम सौख्य प्राप्त होते. ईश्वरार्पण बुद्धीने केलेल्या सत्कर्मांनी मुक्ती मिळते. हे ब्राह्मणानो, जो मनुष्य या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण पठण करतो त्याची बुद्धी धर्मानुगामी होते, त्याला ज्ञानप्राप्ती होते. हरिओम. अध्याय 15 समाप्त. श्री शिवमहापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथावाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवमहापुराण ऐकण्यासाठी. धन्यवाद.